हाय हॅलो जय महाराष्ट्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले आपले ब्लॉग काही येतच नव्हते, कारण कामच तशी होती. काही दिवस शेताकडची कामं होती, त्यानंतर होतं माझ्या दादाचं लग्न. तर त्यामध्ये हे ब्लॉग शूट करणं, एडिट करणं, टाकणं हे काही जमलंच नाही. तर पुन्हा एकदा सुरुवात केली अजून. तर आज सर्व आवरल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतरचा हा जो एक पहिला ब्लॉग. तर हा ब्लॉग आईकडं असतानाचाच आहे. तर सहजच आठवण आली सर्वांची. तर बरेच दिवस झाला आपण ब्लॉग टाकला नव्हता, त्यासाठी म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग बनवावा आणि शेअर करावा. तसंच इच्छा झाली. तर धर्मादायचा फॉर्म मी भरला होता आणि त्याची एक्झामसुद्धा 12 नोव्हेंबरला माझी होती. पण काही माणसांनी पचका केला माझा, तर त्यामुळे मला ती एक्झाम काही देता आली नाही. तरीही पुढच्या परीक्षेसाठी मी प्रिपरेशन करते. तर आईकडं असतानासुद्धा आपल्या अभ्यासाचं काही लिंक तुटू नये यासाठी मी लवकरच उठून सकाळी अभ्यास करायची आणि त्यानंतर राहिलेली काही कामं जी लग्नामध्ये असतात ती आईला मदत करण्यासाठी करत होते. तर त्या दिवशीसुद्धा मुद्दामून तसं तर वेळ मिळत नव्हता, पण मी म्हटलं बरेचसे दिवस झालेत तर एखादा तरी ब्लॉग आपण टाकावा यासाठी शूट केला होता. तर 4 वाजताच उठल्यानंतर अगोदर आपल्या इष्टांचं स्मरण केलं, त्यानंतर उठले आणि गरम नेहमीची सवय आहे आता, मी केली आहे स्वतःला सवय ती. तर गरम पाणी नेहमीच मी घेत असते. त्यामधून जिरा वॉटर असो किंवा मग धने जिऱ्याचा काढा असो किंवा मग अद्रक लसूण आणि कच्ची हळदी याचासुद्धा काढा, असे 2-3 प्रकारचे मी घेत असते. पण तिथं मिळत नव्हतं आणि त्यामध्येच डेट आलेली होती, तर त्यासाठी थोडंसं पोटामध्ये दुखत होतं. त्या काढा खूप छान आहे, तर तुम्हीही ट्राय करून बघा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर. मला इतरच तर काही प्रॉब्लेम होतं, पण थोडंसं बॅक पेन आणि पोटामध्ये दुखत होतं, त्यासाठी हा काढा तर मनीष आचार्य यांनी सांगितलेलं आहे आणि मी ट्राय करून बघावं यासाठी केला. तर हे घरचं तूप होतं जे माझ्या आईने बनवले. आईच्या इकडं म्हैस आहे, आई कधी कधी बनवत असते. तर ही निक्कं तूप, थोडीशी हळद आणि गरम पाणी आणि त्यामध्येच थोडंसं आपण काळे मिरे असतात त्याची पावडर असं टाकून बनवायचं आणि सकाळी अनुशापोटी घ्यायचं. तर पिरियड्समध्ये काही त्रास होत असेल तर पिरियड्समध्ये कोणतेही प्रॉब्लेम असेल तर याच्याने दूर होते असं मला वाटतं, कारण 1-2 दिवसच घेतल्यानंतर मला फार चांगला फरक जाणवला. तर असंच हे जे सकाळचं मॉर्निंगचं रुटीन होतं ते आटपलं. तर हे सर्वांचा शूट मला घेता आला, पण अभ्यासासाठी मी बसले तेव्हा माझ्याकडं कोणतंही बुक नव्हतं, तर तेव्हा मोबाईलमधूनच अभ्यास करायचा होता. म्हणून तर मोबाईलच माझ्यापाशी असल्यामुळं मला काय दुसरं अभ्यासाचा शूट घेता आला नाही. म्हणजे कोणतं अभ्यास केला त्यामध्ये मॅथ रिजनिंगची थोडीशी प्रॅक्टिस केली, कारण लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी लगेच पेपर होता. 11 तारखेला दादाचं लग्न होतं आणि 12 तारखेला माझा पेपर होता. तर त्यानिमित्ताने तयारी भरपूर अशी केलेली होती. अभ्यास पण खूप छान झाला होता आणि लग्नाची पण तयारी खूप छान झाली होती. सर्वच योग्य झालं होतं, पण काही आपलीच लोकं असतात जी पचका करून सोडतात. तसंच माझ्यासोबतही झालं. तर ती झाली वेगळी गोष्ट म्हणा. पण पेपर काय मला देता आला नाही, कारण या सर्वच गोंधळामध्ये तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळं पेपर काय अटेंड करता आला नाही. पण ठीक आहे, असो, एक पार्ट ऑफ लाईफ. आपल्या एक वाईट घटना एखादी अनुभव देऊन गेला असं काय म्हणायला हरकत नाही. तर कोणतीही घटना ही आपल्याला एक शिकून जाते की आपण कसं वागावं कोणाशी आणि आपल्याशी कोण कसं वागतं हे एक ओळखू येतात आपले आणि दुसरे, साथ देणारे आणि लाथ देणारे यामधला फरक फार लवकर समजतो. तर त्यासाठी हे आहे आईकडचं घर छानसं असं आणि बाहेरचं वातावरण, त्यामध्ये सकाळचं आणि थंडी एवढी वाढली होती ना की काय सांगता सोय नाही. एक लग्नाच्या 2-3 दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली. तर पूर्ण घर असं सामान अस्ताव्यस्तच होतं रात्रीचं. आई झोपली होती. त्यानंतर माझ्या मुली दोन्ही, त्या काय लवकर सकाळी उठत नाहीत, तर 4चा अंदाज होता मी उठले होते. आपली सर्व सकाळची काढा वगैरे घेतला, फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. सकाळचा अभ्यास एवढा छान होत असतो, कारण फ्रेश माइंड असतं, रात्रीची झोप चांगली झालेली असते. तर त्यासाठी सकाळी अभ्यास केलात तर खूप छान. तुम्हाला जमत असेल तर करून नक्की सकाळीच अभ्यासाला पहाटेच्या जेवढा वेळ देता येईल तेवढा द्या.
मीही तसंच प्रयत्न करत असते सकाळी सकाळी अभ्यास करण्यासाठी. आणि हा जो काढा बनवला होता, खरं तर हा उकडू म्हणजे त्यांनी सांगितलेच, म्हणजे आपण जेव्हा टॉयलेट्सला बसतो त्या टाईपमध्ये बसून हा काढा घ्यायचा असतो. पण थंडीमुळे आणि मला खूप वात येतो आहे पायामध्ये, तर त्यामुळे मला काही बसता येत नव्हतं. तर मी असंच कॉटवरतीच बसून हा काढा घेतला. खूप छान रिझल्ट आहे. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असू द्या या न असू द्या, पण हा काढा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट आहे याचा. मला तर 1-2-3 दिवसामध्येच रिझल्ट जाणवला आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर करते, सांगते तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा की हळद ही आपण घरी बनवलेली असावी. हळकुंड आणूनसुद्धा आपण घरी बनवू शकतो. तर कसं बनवायचं ते तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता आणि बनवून घ्या. खूप चांगलं आहे. हळद, काळी मिरे आणि त्यानंतर गाईचं तूप भेटलं तर अतिउत्तम, पण जे भेटेल ते ओरिजिनल तूप चालेल. आणि ह्या माझ्या पिल्ल्यांचा राडा बघा कसं चालू होता. मामाच्या लग्नाचा डान्स सुरू होता. खूप खूप सुंदर असा डान्स करत होते सगळेच. तर त्यांचा छोटासा व्हिडिओ शूट केला होता. तर कसा वाटला आहे माझ्या पिल्ल्यांचा डान्स तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. खूप दिवसांनी ब्लॉग शेअर करते, तर इथून पुढंसुद्धा जमेल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुमचा अभ्यास कसा चालू आहे, कोणती एक्झाम तुम्ही दिलीत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या पिल्ल्यांसाठी पण एक कमेंट करा की त्यांचा डान्स तुम्हाला कसा वाटला. या माझ्या गोडच मुली एकापेक्षा एक सुंदर असा डान्स करत होते आणि त्याच्यामध्ये ते होते माझे भाषे दोन्ही. त्यांच्यासोबत मस्ती करत होते खूप. काही दुःख जरी असलं तरी लेकरांकडं बघून आपलं दुःख हे विसरून जात असतो आपण. तर तसंच त्यांचा डान्स बघून, त्यांचा आनंद बघून काही असलेलं आपल्याला जर वाटत असेल तर ते विसरून गेले. भेटूया पुढच्या ब्लॉग.